स्वागत। सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामध्ये तिसरा धडा सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 याविषयी आपण जाणून घेणार आहोत। फुलाचे अंतरंग बघत असताना सगळ्यात पहिले निदलपुंज आपल्याला दिसत आहे हिरव्या रंगाचे, आणि ते घटक दल त्यामधले निदल आहेत आणि त्याचं काम आहे फुलाचं संरक्षण करायचं। त्यानंतर आपल्याला दलपुंज दिसत आहे, पाकळ्या दिसत आहे फुलाच्या। त्या फुलाच्या पाकळ्या या विविध रंगाच्या असतात आणि पक्षी कीटक यांना आकर्षित करण्यासाठी परागण प्रक्रिया घडून येण्यासाठी त्या विविध रंगाच्या आढळून येतात। ही जी आहे त्यांना अतिरिक्त मंडले असे म्हणतात, निदलपुंज आणि दलपुंज। त्यानंतर मध्यभागी आपल्याला दिसत आहे ते आहे अंडाशय आहे, आणि त्याच्यानंतर जो दांडी आपल्याला दिसते ती कुक्षिवृत्त आहे आणि सगळ्यात वर कुक्षी आहे। हे संपूर्ण जे आहे त्याला जायांग असं म्हटलं जातं आणि तो स्त्री घटक असं आहे आणि त्या घटक दलांना स्त्री केसर असे म्हणतात। त्यानंतर आपल्याला फुलांच्या पाकळ्यांना जोडलेले काही परागकोश दिसत आहेत, त्याला दांडी सुद्धा आपल्याला दिसत आहे, त्याला वृत्त असे म्हणतात। आणि हे पुमंग आहेत आणि हे पुल्लिंगी आहेत आणि त्याचे जे घटक दल आहेत त्यांना पुंकेसर असे म्हणतात। अशा रीतीने ही 4 मंडले आपल्याला फुलामध्ये आढळून येतात। पुंकेसराला एक वृत्त असते आणि त्याच्या टोकावर परागकोश असतो। परागकोशामध्ये 4 कप्पे असतात, त्यांना कोष्ठक असे म्हणतात। त्यामध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात आणि योग्य वेळी परागकोश फुटून आतील परागकण बाहेर येतात। आता आपण आवृत्तीबीजी वनस्पतीमधील द्विफलन प्रक्रिया बघत आहोत। जायांगाचे घटक दल स्त्री केसर हे स्वतंत्र किंवा संयुक्त असे असू शकते। त्याच्या मुळाशी एक अंडाशय असते आणि या अंडाशयापासून वरच्या दिशेने एक पोकळ कुक्षिवृत्त निघते। कुक्षिवृत्ताच्या टोकाशी एक कुक्षी असते आणि अंडाशयामध्ये एक किंवा अनेक बीजांडे आढळून येतात। प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो आणि प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक गुणी अर्धसूत्री अंडपेशी तसेच एक गुणी ध्रुवीय केंद्रके असतात। परागण ही प्रक्रिया जी आहे ती अजैविक घटक किंवा जैविक घटक यांच्या मदतीने होते। अजैविक घटक म्हणजे वारा आणि पाणी, जैविक घटकामध्ये कीटक, पक्षी, इतर पक्षी किंवा प्राणी यांच्या मदतीने ती घडून येते। म्हणजे जे पुंकेसर असतात ते परागकण जे असतात ते कुक्षीवर येऊन त्यांच्या मदतीने येऊन चिकटतात। परागणाच्या वेळी कुक्षी ही चिकट असते। परागणाच्या वेळी कुक्षी ही चिकट असते। या चिकट कुक्षीवर परागकण हे पडलेले आहेत आणि पडल्यानंतर ते चिकट असल्यामुळे त्या ठिकाणी ते चिकटल्या गेलेत आणि त्यामध्ये 2 पुयुग्मक तयार होतात। कोशातील परागण स्त्री केसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात। या प्रक्रियेला परागकण किंवा परागीभवन असे म्हणतात। परागण ही अभिक्रिया जी आहे ती अजैविक घटक वारा, पाणी किंवा जैविक घटक कीटक, पक्षी आणि इतर प्राणी, पक्षी यांच्या मदतीने घडून येते। परागणाच्या वेळेला कुक्षी जी आहे ती चिकट असते। या चिकट कुक्षीवर परागकण पडल्यावर ते अंकुरित होतात, म्हणजे त्याला अंकुर निर्माण होतो, म्हणजेच त्यात 2 पुयुग्मक तयार होतात आणि एक परागनलिका त्या ठिकाणी तयार होते। इथे परागनलिका तयार झालेली दिसत आहे। परागनलिका त्यातील दोन्ही पुयुग्मकांना वाहून नेते। ही परागनलिका कुक्षिवृत्तामार्गे बीजांडातील भ्रूणकोशामध्ये पोहोचते आणि तिथे या परागनलिकेचे अग्रटोक, ज्याचं आधीचं टोक आहे ते फुटतं आणि दोन्ही परागकोश या भ्रूणकोशामध्ये सोडले जातात। त्यातील एक पुयुग्मक अंडपेशीशी संयोग पावते, तर दुसरं जे आहे ते 2 ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावतंय। जे अंडपेशीशी संयोग साधते त्याला त्या ठिकाणी फलन अभिक्रिया घडून येते आणि त्यानंतर दुसरे पुयुग्मक जे आहे ते 2 ध्रुवीय केंद्रकाशी संयोग साधून भ्रूणपोष त्या ठिकाणी तयार करतात आणि अशा या प्रक्रियेमध्ये 2 पुयुग्मक भाग घेतात, म्हणून त्याला द्विफलन म्हणतात। इथे आपल्याला 2 पुयुग्मक दिसतात आहे की काही ध्रुवीय केंद्रकाशी
एक भूयुग्मक त्याचं केंद्र संयोग होत आहे, तर दुसरा जो आहे तो अंडपेशीशी त्याचा संयोग होत आहे. अंडपेशीपासून जे तयार होत आहे त्याचे बिया तयार होतात आणि ध्रुवीय केंद्रक जे आहे त्यापासून त्याच्या सभोवतीचं जे फळ जे आहे त्या फळ जे आहे ते तयार होतं आणि ही जी प्रक्रिया आहे याला द्विफलन प्रक्रिया असे म्हटलं. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासिकेत आपण वनस्पतीमधील प्रजननाविषयी माहिती जाणून घेतली होती. आज आपल्याला मानवातील प्रजननाची माहिती जी आहे ती जाणून घ्यायची आहे. मानवी प्रजनन प्रक्रियेचा अभ्यास करत असताना त्यामधील मानवी पुरुष प्रजनन संस्था यांचे कार्य कशा पद्धतीने चालतं त्याची आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्यानंतर मानवी स्त्री प्रजनन संस्था, त्यानंतर युग्मक निर्मिती, फलन, विकास व जन्म याविषयी माहिती जाणून घ्यायची आहे. त्याचप्रकारे आर्तव चक्र जे आहे याविषयी देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण मानवी पुरुष प्रजनन संस्था याविषयी जाणून घेणार आहोत. मानवी पुरुष प्रजनन संस्थेमध्ये आपण अवयव जे आहेत त्यामध्ये वृषण, त्यानंतर विविध वाहिन्या किंवा नलिका, त्यानंतर ग्रंथी, शिश्न आणि मूत्रजनन वाहिनी इत्यादी अवयव त्यामध्ये कार्यरत असतात. त्याचे आपण एकेकाचे रचना आणि कार्य आपण बघून घेऊ. वृषण जे आहे ते उदर पोकळीच्या बाहेर आणि वृषण कोशामध्ये आढळून येतं. शरीराचे आंतरिक तापमान हे अतिशय जास्त असल्यामुळे हे वृषणाची जी जोडी असते ती शरीराच्या बाहेर असते. त्यांचे कार्य आहे की ते असंख्य शुक्रजनन नलिका ज्या आहेत त्यांच्याद्वारा शुक्रपेशींची निर्मिती त्या ठिकाणी होते. त्यामध्ये जननत अधिस्तराच्या पेशीपासून अर्धसूत्री विभाजनाने तयार झालेल्या शुक्रपेशी विविध नलिकांद्वारे पुढे पाठवल्या जातात आणि टेस्टोस्टेरॉन संप्रेरकाची निर्मिती त्या ठिकाणी होते. या ठिकाणी आपल्याला वृषणाची जोडी या ठिकाणी दिसत आहे. इथे शुक्राणूंची निर्मिती झालेली आहे, परंतु ते अपरिपक्व असतात. नंतर पुढे ते वाहिकांच्याद्वारे पुढे ढकलले जातात आणि त्याचा विकास हा होत जातो. त्यासाठी विविध वाहिन्या, नलिका कार्यरत असतात. इथे आपल्याला ह्या नलिका दिसत आहेत. त्यामध्ये वृषणजालिका आहेत, अपवाहिनी, अधिवृषण, शुक्रवाहिनी, स्खलन वाहिनी, मूत्रजनन वाहिनी अशा वाहिनी आपल्याला दिसते. इथे मूत्रजनन वाहिनी दिसते, अधिवृषण आहे, स्खलन वाहिनी आहे, शुक्रवाहिनी आहे. अशा पद्धतीने या वाहिन्या कार्यरत असतात. या एका वाहिनीतून दुसऱ्या वाहिनीमध्ये हे शुक्रपेशी हळूहळू ढकलले जातात आणि ते परिपक्व होतात आणि फलन करण्यास ते पात्र ठरतात. त्यानंतर विविध ग्रंथी सुद्धा यामध्ये आपापले कार्य करत असतात. त्यामध्ये शुक्राशय असेल, या ठिकाणी दिसत आहे शुक्राशय. त्यानंतर पुरस्थ ग्रंथी आहे, काउपर्स ग्रंथी आहे. या सुद्धा आपापले स्त्राव जे आहेत ते त्यामध्ये सोडत असतात. यापैकी शुक्राशयाचा जो स्त्राव आहे तो स्खलन ग्रंथीमध्ये स्त्रवला जातो, तर पुरस्थ ग्रंथी आणि काउपर ग्रंथी आहे यांचा स्त्राव मूत्रजनन वाहिनीमध्ये स्त्रवले जातात. हे सर्व स्त्राव आणि शुक्राणू मिळून रेत म्हणजेच वीर्य तयार होते आणि हे रेत शिश्नाद्वारे बाहेर सोडले जाते. मूत्रजनन वाहिनी व शिश्न वगळता सर्व अवयवांची प्रत्येकी एक एक जोडी या ठिकाणी आपल्याला आढळून येते. आता हे जे शुक्राणू आहेत यांची लांबी जी आहे ती साधारणतः 60 मायक्रोमीटर एवढी लांबी त्याची असते आणि शुक्राणूला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रवास करायचा असल्यामुळे त्याच्या रेतामध्ये फ्रुक्टोज नावाची शर्करा जी असते ती आढळून येते. त्यानंतर पुढचं जे आहे ते आपण बघूया, मानवी स्त्री प्रजनन संस्था. स्त्री प्रजनन संस्थेमध्ये सर्व अवयव उदर पोकळीमध्येच असतात. त्यामध्ये अंडाशयाची एक जोडी आपल्याला दिसून येते. त्यानंतर अंडनलिकांची जोडी असते, एक गर्भाशय असते आणि एक योनी याचा समावेश त्यामध्ये होतो. या व्यतिरिक्त कंद मूत्रमार्ग ग्रंथीची एक जोडी त्यामध्ये असते आणि साधारणतः प्रत्येक महिन्याला एक एक अंडपेशी आळीपाळीने एकेका अंडाशयामधून उदर पोकळीमध्ये सोडले जातात. अंडनलिकेचा टोकाचा भाग जो आहे तो नरसाळ्यासारखा आपल्याला दिसतो आणि त्याच्या केंद्रभागी एक छिद्र असतं आणि या छिद्रामधून अंडपेशी या इथून अंडनलिकेमध्ये प्रवेश करतात. अंडनलिकेचा आतला जो भाग आहे त्याच्या पृष्ठभागावर रोमके असतात आणि ही रोमके त्या अंडपेशीला पुढे गर्भाशयाकडे ढकलत असतात. त्यानंतर युग्मक निर्मिती. शुक्रपेशी आणि अंडपेशी ही दोन्ही युग्मके अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात. पुरुषाच्या वृषणामध्ये यौवनावस्थेपासून तर मरेपर्यंत शुक्रपेशी ह्या तयार केल्या जातात.
तर स्त्री भ्रूणाच्या जन्माच्या वेळी त्याच्या अंडाशयामध्ये 2 ते 4 दशलक्ष इतक्या मोठ्या संख्येत अपक्व अंडपेशी असतात. स्त्रीच्या अंडाशयात मात्र यौवनावस्थेपासून पुढे रजोनिवृत्तीच्या वयापर्यंत म्हणजे साधारणतः स्त्रीच्या वर्ष 45 तोपर्यंत दरमहा एका अंडपेशीचे परिपक्व होऊन त्याचे अंडमोचन होते. स्त्री प्रजनन संस्थेचे कार्य वयपरत्वे थांबले जाते. यालाच रजोनिवृत्ती असे म्हणतात. आणि मग त्या 45 ते 50 या वर्षाच्या दरम्यान स्त्रीच्या शरीरामध्ये प्रजनन संस्थेचे कार्य नियंत्रित करणारी जी संप्रेरके आहेत त्यांचा स्त्राव कमी स्त्रवायला लागतो, ते विस्कळीत होतं आणि यालाच रजोनिवृत्ती असं म्हटलं जातं. नंतरची जी प्रक्रिया आहे ती आहे फलन. फलन या प्रक्रियेमध्ये शुक्राणू व अंडपेशी एकत्र येऊन युग्मनज तयार होण्याची जी प्रक्रिया आहे तिलाच फलन असे म्हणतात. मानवामध्ये फलनाची प्रक्रिया शरीराच्या अंतर्गत असते. रेतामध्ये काही दशलक्ष शुक्राणू असतात आणि त्यांचा प्रवास योनिमार्ग, गर्भाशय, अंडनलिका अशा पद्धतीने होतो. आणि एवढा प्रवास केल्यानंतर केवळ एकच शुक्राणू जो आहे तो अंडनलिकेमध्ये असणाऱ्या अंडपेशींचे फलन करतो. आता ज्या वेळेला रजोनिवृत्तीचं वय जवळ येतं त्याच्या शेवटच्या काही वर्षामध्ये अंडाशयामधनं बाहेर पडणाऱ्या ज्या अंडपेशी आहेत त्या साधारणतः 40 ते 50 वर्ष जुन्या असतात आणि त्यांची विभाजनाची जी प्रक्रिया आहे ती कमी झालेली असते, क्षमता कमी झालेली असते आणि म्हणून अर्धगुणसूत्री विभाजन पूर्ण होत नाही. आणि अशा अंडपेशी जर फलित झाल्या तर त्यापासून येणारं जे अपत्य आहे ते व्यंगासहित जन्माला येतं. जसं डाऊन सिंड्रोम संलक्षण जे आहे ते त्याच्यामध्ये दिसून येतं आणि असं व्यंग असलेलं मूल त्या ठिकाणी जन्माला येतं. युग्मक तयार करणाऱ्या पेशींमध्ये गुणसूत्रांची संख्या द्विगुणी असते, म्हणजेच 2n असते. त्यात अलिंगी गुणसूत्राच्या 22 जोड्या आणि एक जोडी लिंग गुणसूत्रांची असते, म्हणजे 44 अधिक XX किंवा 44 अधिक XY. या पेशी अर्धगुणसूत्री विभाजनाने विभाजित होतात. त्यामुळे युग्मकामध्ये गुणसूत्रांची संख्या एकगुणीच राहते, म्हणजे 22 अधिक X किंवा 22 अधिक Y. शुक्रपेशी 22 अधिक X 22 अधिक Y अशा 2 प्रकारच्या तयार होतात. म्हणजेच दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दाम्पत्यातील पुरुषावर अवलंबून असते. कारण पुरुषाच्या ज्या शुक्रपेशी आहेत त्या 2 प्रकारच्या आहेत. एक आहे शुक्रपेशी जी आहे ती 22 अधिक X आणि दुसरी आहे 22 अधिक Y. परंतु स्त्रीमध्ये मात्र ज्या पेशी असतात त्या 22 अधिक X अशीच गुणसूत्रे तिच्यामध्ये आढळून येतात. मातेच्या सर्वच अंडपेशीमध्ये X गुणसूत्र असते. त्यामुळे शुक्रपेशी अंडपेशींचे फलन करेल त्यानुसार मुलाचे लिंग जे आहे ते निश्चित होते. या ठिकाणी बघा शुक्रपेशी आणि अंडपेशी त्या ठिकाणी XX गुणसूत्र आल्यामुळे तिथे मुलगी आहे लिंग निश्चिती झालेली आहे. त्यानंतर इथे 22XY हे गुणसूत्र, तर स्त्रीमधील X हे गुणसूत्र आल्यामुळे 44 अधिक XY असे हे या ठिकाणी लिंग निश्चिती झाली आणि तिथे मुलाचं लिंग जे आहे त्या ठिकाणी निश्चित झालेलं आहे. जर X गुणसूत्र असणाऱ्या शुक्रपेशीकडून अंडपेशीचे फलन झाले तर मुलगी होते व Y गुणसूत्र असणाऱ्या शुक्रपेशीपासून फलन झाल्यास मुलगा होतो. म्हणजे पिताच संततीचे लिंग ठरवण्यास कारणीभूत असतो. तरी सुद्धा स्त्रीला मुलगी झाली म्हणून असं दोषी धरलं जातं, हे किती चुकीचं आहे हे आपल्याला याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते. विकास व जन्म. अंडनलिकेमध्ये फलनानंतर तयार झालेल्या युग्मनजाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते आणि त्यापासून भ्रूणाची निर्मिती होते. या दरम्यान त्याचे मार्गक्रमण गर्भाशयाच्या दिशेने होत असते, म्हणजे अंडनलिकेमधून तो गर्भाशयाच्या दिशेने जात असतो. गर्भाशयात पोहोचल्यानंतर त्याचे रोपण होते गर्भाशयामध्ये, तिथे त्याची वाढ आणि विकास व्हायला सुरुवात होते. आणि या गर्भाशयातील वाढीच्या काळास त्याला अन्न पुरवठा करण्यासाठी अपरा नावाचा अवयव तयार होतो, ज्याला आपण नाळ असे म्हणतो. आणि फलन झाल्यापासून पुढे साधारणतः 9 महिन्याच्या कालावधीपर्यंत भ्रूणाची वाढ पूर्ण होते. इथे आपल्याला आठवड्यांमध्ये त्या भ्रूणाचा विकास कशा पद्धतीने झाला आहे ते चित्रात दर्शवलंय आणि 36 आठवड्याचा हा भ्रूण पूर्णपणे त्याची वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे. आर्तव चक्र, त्यालाच ऋतुचक्र असे म्हटलं जातं. संबंधित आकृती आपल्याला या ठिकाणी आर्तव चक्र दाखवत आहे आणि त्यामध्ये जो बदल आहे 28 ते 30 दिवसाच्या कालावधीने याची पुनरावृत्ती आपल्याला झालेली दिसून येते. पुनरावृत्ती होत असल्यानेच त्याला आर्तव चक्र असं म्हटलं जातं. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे
आणि 4 संप्रेरकाद्वारे तिचे नियंत्रण होत असते. त्यामध्ये सर्वात प्रथम जी आहे ती पुटिका ग्रंथी संप्रेरक, त्यानंतर ल्युटिनायझिंग संप्रेरक, पित्तपिंडकारी संप्रेरक, अशा पद्धतीची जी संप्रेरके आहे ती कार्य करत असतात. त्याचबरोबर इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन ही जी सुद्धा संप्रेरके त्या ठिकाणी कार्य करतात. त्यानंतर पुटिका ग्रंथी जी आहे ती संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडाशयात असणाऱ्या असंख्य पुटिकांपैकी एका पुटिकेसह अंडपेशीचा विकास व्हायला या ठिकाणी सुरुवात होते. असंख्य अंडपेशी असतात, त्यापैकी एकाचा विकास व्हायला इथे सुरुवात होते. विकासनशील पुटिका जी आहे ती इस्ट्रोजेन संप्रेरक होते. त्याच वेळेला आपली ही जी पीयूषिका महत्वाची ग्रंथी आहे ती तिच्या मदतीने हे जे प्रोजेस्टेरॉन किंवा इस्ट्रोजेन आहे त्यातलं इस्ट्रोजेन स्रवायला सुरुवात होते. आणि हे इस्ट्रोजेन ज्यावेळेला स्त्रवते त्याच्या प्रभावामध्ये गर्भाशयाचं जे अंतस्तर आहे त्या अंतस्तराची वाढ व्हायला सुरुवात होते किंवा त्याची निर्मिती व्हायला सुरुवात होते. या दरम्यानमध्ये हे ज्यावेळेला अंतस्तर वाढत असतं त्याच वेळेला ही अंडपेशी सुद्धा जी आहे तिची वाढ होत असते. तिला पुटिका म्हटलेलं आहे. त्या पुटिकेची वाढ होत असते. इथे पूर्ण वाढ झालेली पुटिका दिसत आहे. ज्या वेळेला तिची वाढ पूर्ण होते त्यावेळेला पित्तपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे ती फुटते. हे जे पित्तपिंडकारी संप्रेरक आहे जे पीयूषिका ग्रंथीतून स्त्रवलं जातंय त्याच्या मदतीने ती फुटते आणि ती अंडपेशी अंडाशयामधनं बाहेर पडते. याला अंडमोचन असं म्हटलं जातं. अंडाशयामध्ये फुटलेल्या पुटिकेपासून पित्तपिंड तयार होतात आणि हे पित्तपिंड प्रोजेस्टेरॉन जे आहे ते संप्रेरक स्त्रवायला सुरुवात होतं. या प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतस्तरातील ग्रंथी स्त्रवण्यास सुरू होते आणि अशा रीतीने हे जे अंतस्तर आहे ते भ्रूणाच्या रोपणासाठी पूर्णपणे तयार झालेलं आहे. म्हणजे अंडपेशीचा इथे विकास झाला, अंडपेशी बाहेर पडली. प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन जे आहेत त्यांच्या प्रभावाखाली अंतस्तर सुद्धा वाढलेलं आहे आणि इथे अंडमोचन ही प्रक्रिया सुद्धा झालेली आहे आणि अशा रीतीने हे अंतस्तर भ्रूणाच्या रोपणासाठी पूर्णपणे तयार झालेले आहे. आता ही जी अंडपेशी आहे या अंडपेशीचं जर फलन झालं नाही तर या पित्तपिंडांचे रूपांतरण या श्वेतपिंडामध्ये होतात आणि इस्ट्रोजन असेल, प्रोजेस्टेरॉन असेल हे दोन्ही संप्रेरक स्त्रवणे बंद पडतात. त्यामुळे गर्भाशयाचा हा जो अंतस्तर तयार झालेला आहे त्याचा ऱ्हास होतो, म्हणजे ते नष्ट व्हायला सुरुवात होतं आणि त्यातली उती असतील किंवा अफलित जी अंडपेशी आहे ती योनी मार्गाद्वारे रक्तस्रावाच्या स्वरूपामध्ये शरीराच्या बाहेर टाकली जाते आणि साधारणतः हा जो स्त्राव आहे तो 5 दिवसपर्यंत सुरू राहतो. यालाच मासिक पाळी असे सुद्धा म्हणतात. आणि स्त्री जर गरोदर नसेल तर रजोनिवृत्ती येईपर्यंत दर महिन्याला हे जे आर्तव चक्र आहे ते सुरूच असतं. प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान. अनेक वेळा दाम्पत्यांना काही विविध कारणांमुळे अपत्य होत नाही. मग त्यामध्ये अनेक कारणे असू शकतात. त्यामध्ये स्त्रियांबाबत मासिक पाळीमधली अनियमितता, अंडपेशीच्या निर्मितीमध्ये असणारे अडथळे, अंडनलिकेमध्ये अंडपेशीच्या प्रवेशात असणारे अडथळे, गर्भाशयाची रोपण क्षमता इत्यादी कारणामुळे अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही. तर पुरुषांमध्ये वीर्यामध्ये शुक्रपेशींचा अभाव असेल किंवा शुक्रपेशींची मंद हालचाल, त्यामध्ये असणारे व्यंग इत्यादी कारणं सुद्धा अपत्यप्राप्तीमध्ये बाधा आणतात. परंतु आता आपलं वैद्यकशास्त्र हे आधुनिक झालेलं आहे आणि या अडचणींवर सुद्धा मात करता येऊ शकते आणि त्यासाठी IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन असं त्याला म्हणतात, काचनलिकेतील फलन, त्यानंतर भाडत्री मातृत्व म्हणजे सरोगसी, त्यानंतर वीर्यपेढी इत्यादी जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याच्या साह्याने ज्या दाम्पत्यांना मूल होत नाही त्यांना आज स्वतःचं मूल मिळणे शक्य झालेलं आहे. त्यातलं पहिलं जे तंत्रज्ञान आहे IVF त्याला काचनलिकेतील फलन असं म्हणतात. या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला काचनलिकेतील फलन दिसत आहे. हे जे तंत्र आहे काचनलिका म्हणजे परीक्षा नळी, काचनलिकेमध्ये 2 युग्मकांचे स्त्री युग्मक आणि पुयुग्मक त्यांचे फलन घडवून आणले जाते आणि त्या काचनलिकेमध्ये तयार झालेला जो भ्रूण आहे तो योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीचं जे गर्भाशय आहे त्याच्यामध्ये रोपण केला जातो. शुक्रपेशींचे अल्प प्रमाण असतील किंवा अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात येणारे जे अडथळे आहेत या कारणामुळे जर त्या दाम्पत्याला मूल होत नसेल तर IVF हे तंत्र वापरून त्यांना निश्चितच अपत्यप्राप्ती ही करता येते. दुसरा आहे भाडोत्री मातृत्व.
सरोगसी हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल किंवा त्याची उदाहरणं सुद्धा बघितली असेल. या स्त्रियांमध्ये या ज्या स्त्रिया असतात त्यांच्या गर्भाशय रोपणक्षम नसतं, म्हणजे ते गर्भाशयामध्ये नाजूकपणा असतो की ते गर्भ धारण करू शकत नाही. आणि त्यामुळे अशा स्त्रियांना भाडोत्री मातृत्व हा आधुनिक उपचारची मदत त्यांना घेता येते. गर्भाशय रोपणक्षम नसलेली जी स्त्री आहे तिच्या अंडाशयामधून अंडपेशी मिळवली जातात आणि त्याचा काच नलिकेमध्ये त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशींचा वापर करून फलन घडवून आणले जाते. आणि अशा रीतीने तयार झालेला जो भ्रूण आहे तो मात्र त्या स्त्रीचं गर्भाशय रोपणक्षम नसल्यामुळे दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये त्याचं रोपण केलं जातं. आणि अशा परिस्थितीत ज्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये भ्रूणाचं रोपण केलं जातं तिला भाडोत्री माता असं म्हणतात. यालाच भाडोत्री मातृत्व असं देखील म्हटलं जातं. मग ज्यांना अशा पद्धतीचे त्रास आहे की ज्यांचे गर्भाशय रोपणक्षम नाही अशांसाठी भाडोत्री मातृत्व हे वरदान ठरलेलं आहे. त्यानंतर वीर्यपेढी. अनेक दाम्पत्यांमध्ये पुरुषांमध्ये शुक्राणू निर्मिती होत नाही किंवा ते व्यंग असलेली असतात किंवा त्यामध्ये शुक्राणू कमी असतात. अशा परिस्थितीमध्ये अपत्य प्राप्तीसाठी वीर्यपेढी ही एक नवीन संकल्पना पुढे आलेली आहे. ज्याप्रमाणे रक्तपेढी असते तिथे रक्त गोळा करून ठेवलं जातं त्याचप्रमाणे रक्तपेढीसारखी ही संकल्पना आहे. आणि वीर्यपेढीमध्ये इच्छुक पुरुषांच्या सर्वकष शारीरिक आणि इतर तपासण्या केल्यानंतर त्यांनी स्खलित केलेलं वीर्य साठवून ठेवलं जातं आणि नंतर त्याचा जे इच्छुक दाम्पत्य असतात त्यांच्यासाठी त्याचा वापर केला जातो. गरजवंत दाम्पत्याची इच्छा असेल तर या रेताचा वापर करून दाम्पत्यातील स्त्रीची अंडपेशी आणि IVF तंत्राद्वारे हे भ्रूण विकसित केला जातो आणि त्या भ्रूणाचे संबंधित स्त्रीच्या गर्भाशयामध्ये रोपण केलं जातं. आणि कायद्यानुसार वीर्यदाता जो आहे त्याचं नाव पूर्णपणे गुप्त ठेवलं जातं. आणि अशा रीतीने ज्या दाम्पत्याला मूल होत नाही त्यांना मूल मिळवता येणे शक्य झालेलं आहे. स्वतःचं मूल मिळवता येणे शक्य झालेलं आहे. गर्भाशयामध्ये एकाच वेळी 2 भ्रूणांची वाढ होऊन 2 अपत्ये जाऊन जन्माला येतात. त्या अपत्यांना जुळी अपत्ये असे म्हणतात. अनेक दाम्पत्यांना जुळे अपत्य झालेली आपण ऐकलेलं आहे. जुळ्या अपत्यांचे मुख्यतः 2 प्रकार आहे. एक म्हणजे एक युग्मनजी जुळे आणि दुसरा आहे द्वियुग्मनजी जुळे. एक युग्मनजी जुळी अपत्ये एकाच युग्मनजापासून तयार होतात आणि भ्रूणवाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे युग्मनज तयार झाल्यापासून अगदी 8 दिवसाच्या आत त्यामधील पेशी अचानकपणे 2 गटामध्ये विभागल्या जातात आणि हे भ्रूणपेशींचे दोन्ही गट वेगवेगळे भ्रूण म्हणून वाढतात आणि पूर्ण वाढ होऊन ते एक युग्मनजी जुळे जन्माला येतात. अशी ही जी जुळे आहेत ती जनुकीय दृष्ट्या तंतोतंत सारखी असतात, म्हणजे ती दिसायला पूर्णपणे सारखी असतात. त्यांचे लिंग सुद्धा समानच असते, म्हणजे मुली असू शकतात दोघी किंवा दोन्ही मुलं असू शकतात. अशा पद्धतीने हे जे एक युग्मनजी जुळे आहेत ते वाढली जातात. तर एक युग्मनजी जुळ्याच्या बाबत भ्रूणपेशींची विभागणी जर युग्मनज तयार झाल्यापासून 8 दिवसानंतर झाली तर सयामीस जुळे जन्माला येण्याची शक्यता असते. म्हणजे 8 दिवसाच्या आत झाली तर एक युग्मनजी जुळे जन्माला येतात. ती योग्यरित्या असतात, त्यांची परिपूर्ण वाढ झालेली असते, स्वतंत्र अस्तित्व त्यांना असतं. परंतु 8 दिवसानंतर जर त्यांच्यामध्ये पेशी विभागल्या गेला 2 गटांमध्ये तर सयामीज म्हणजे त्यांचे बरेचसे अवयव एकमेकांच्या शरीराला चिकटलेले असतात. अशी जुळी अपत्ये शरीराच्या काही भागात एकमेकांना जोडलेल्या अवस्थेमध्ये जन्माला येतात आणि जुळ्यांमध्ये काही अवयव सामायिक सुद्धा असतात, म्हणजे दोन्ही मिळून एकच अवयव त्यांना असू शकतो. आणि अशा वेळेला मग दोघांचंही जीवन जगणं हे अशक्य असतं. काही वेळेला जर शस्त्रक्रिया करून दोघांना वेगळं करणं शक्य असेल तर ते केलं जातं आणि ती जिवंत राहतात, पण बरेचशी जी असतात ती मात्र असे सर्व विचित्र अवस्था असल्यामुळे कालांतराने ते नष्ट होतात. अपवादात्मकरित्या स्त्रीच्या अंडाशयामधनं एकाच वेळेला 2 अंडपेशी बाहेर पडतात आणि 2 वेगवेगळ्या शुक्राणूंद्वारे फलित होऊन 2 युग्मनज तयार होतात आणि या दोन्ही युग्मनजांचे 2 भ्रूण तयार होऊन दोन्हीचे गर्भाशयामध्ये रोपण होते आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर द्वियुग्मनजी जुळे जन्माला येतात. आणि या 2 युग्मनजापासून 2 भ्रूण तयार झाले आणि अशी जी जुळे जन्माला येतात
ती जनुकीय दृष्ट्या वेगळी असतात. म्हणजे त्या दोनमधील एक अपत्य मूल असू शकतं, एक मुलगी असू शकतं, किंवा दोन्ही मुली असू शकतात, किंवा दोन्ही मुलं असू शकतात. लैंगिकदृष्ट्या समान किंवा ती वेगवेगळी सुद्धा असू शकतात. आणि ते पूर्णपणे त्यांचं स्वतंत्र अस्तित्व असतं. आणि स्वतंत्र शरीराची वाढ, जसं एक युग्मनाची एक बाळ गर्भाशयामध्ये वाढतं त्या पद्धतीने दोन जी आहेत ती त्यामध्ये वाढली जातात. आणि पूर्ण अशा रीती जनुकीय दृष्ट्या ती वेगवेगळी असतात. लैंगिक आरोग्य. विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य म्हणजे काय ही संकल्पना आपण स्पष्ट करताना केवळ आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग नाही म्हणजे आपण आरोग्यपूर्ण आहोत असं म्हटलं जात नाही, तर त्याची व्याख्या आहे की शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्ट्या व्यक्ती सुस्थितीत असणे. म्हणजे त्याला शारीरिकरित्या कोणताही आजार नसावा, तो मानसिक त्याला कोणताही ताण नसावा, त्रास नसावा, आणि त्याचे समाजामध्ये संबंध सगळ्यांशी योग्य असावेत. असं जर सगळं असेल तरच तो व्यक्ती आरोग्यपूर्ण आहे असं शास्त्रीय भाषेमध्ये म्हटलं जातं. आपण बघितलं की वेगवेगळ्या सामाजिक प्रथा आहेत, रूढी आहेत, परंपरा आहे, अज्ञान आहे, त्यानंतर संकोच आहे. म्हणजे आपण आपल्या ज्या काही गोष्टी असतात त्या आपण दुसऱ्यांशी शेअर करू शकत नाही. या सर्व कारणांमुळे आपल्या देशामध्ये लैंगिक आरोग्याविषयी फारशी जागरूकता दिसत नाही. आणि त्यामुळे विशेष करून जास्तीतः स्त्रियांना याचा त्रास हा दिसून येतो. आता स्त्रीला ज्यावेळेला मासिक पाळी ज्यावेळेला येते त्यावेळेला तिच्या आरोग्याशी त्याचा संबंध असतो. आणि आजच्या काळामध्ये आपण बघितलं तर स्त्री सुद्धा पुरुषाच्या बरोबरीने काम करत असते. तिला दिवसभर घराच्या बाहेर राहावं लागत असतं. आणि अशा वेळेला तिच्या संपूर्ण शरीराची स्वच्छता असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पुरुषाच्या सुद्धा शरीराची स्वच्छता असणे गरजेचे आहे. जर आपण हायजिनिक नसणार तर आपल्याला विविध प्रकारचे रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग जर गुप्तांगाची स्वच्छता नसेल किंवा अस्वच्छता असेल तर आपण कोणकोणत्या रोगांना आपण सामोरे जाऊ शकतो. आपण जर आपल्या शरीराची वैयक्तिक स्वच्छता बाळगली नाही तर काही आजार होण्याची शक्यता असते. आणि अशा प्रकारचे जे लैंगिक आजार आहेत त्यामध्ये सायफिलिस, गोरोनिया हे आजार अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतात. आणि हे आजार जीवाणूंमुळे होतात. यामध्ये शरीरामध्ये काही ठिकाणी चट्टे तयार होतात, पुरळ येते, ताप येते, सांधे सुजतात, केस गळतात इत्यादी सर्व लक्षणे सायफिलिस या आजारामध्ये आढळून येतात. तर गोरेनिया हा जो आजार आहे त्यामध्ये लघवी करताना आग होणे आणि वेदना होणे, त्याचबरोबर आपले जे अवयव आहेत त्या अवयवांमधनं पूस स्रवणे, मूत्रमार्ग, गुदाशय, घसा, डोळे इत्यादी अवयवांना सूज येणे इत्यादी लक्षणे आढळून येतात. म्हणून स्वतःच्या शरीराची जी वैयक्तिक स्वच्छता आहे ती नेहमी ठेवणे गरजेचं आहे. नाहीतर कालांतराने अशा जीवाणूंमुळे होणारे जे रोग आहेत त्यांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. आता शेवटचं जे आहे ते आहे लोकसंख्येचा विस्फोट. आपण बघतो आहे की भारताचा जो लोकसंख्येच्या बाबतीत क्रमांक आहे तो जगामध्ये दुसरा क्रमांक आहे. आपल्या समोर जो तक्ता दिसतो आहे त्यामध्ये वर्ष 1901 ते 2011 या सालीमधले लोकसंख्येचे जे आकडे आहेत ते आपल्या समोर ठेवलेले आहेत. आणि आज जर आपण बघितलं तर आपली जी 2011 साली जो सेन्सेक्स झालेला होता म्हणजे जनगणना झाली होती त्यानुसार त्याचा जो आकडा आहे तो 1,21,08,54,977 एवढी होती. आणि आजच्या काळाला ही लोकसंख्या अजूनही त्याच्या पुढे गेलेली आहे कारण आज 2020 आहे. आणि म्हणूनच आपल्या भारतासारख्या देशामध्ये वाढती बेरोजगारी आहे, दरडोई उत्पन्न कमी आहे. म्हणजे प्रत्येकाला चांगल्या पद्धतीने जगायला मिळत नाही आहे. केवळ 2 वेळची भाकरी मिळवण्यासाठीच त्याचं जीवन धडपडत निघून जात आहे. आणि त्यामुळे त्याच्या डोक्यावर कर्ज तयार होतात. नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये समान वाटप नाही आहे. म्हणजे काही लोक फारच श्रीमंत, काही गरीब असतात. म्हणजे सगळीकडे समानता दिसत नाही आहे. आणि त्यामुळे त्या लोकांवर बरेच ताण निर्माण होतात. आणि अशा अनेक समस्या ज्या आहेत त्या सामोरे जावं लागत आहे. त्यातली मोठी समस्या म्हणजे बेरोजगारीची समस्या आहे. आणि या सर्व समस्यांवर जर आपण बघितलं तर त्याला एकच उपाय तो दिसतोय आणि तो म्हणजे लोकसंख्या नियंत्रण. पूर्वी आपण बघितलं की एखाद्या दाम्पत्य असेल त्याला 3-4 मुलं असायची.
पण ते त्यावेळेला त्यांचं पालनपोषण करू शकण्यास सक्षम होते. पण आज लोकसंख्या वाढल्यामुळे आपण बघतोय राहण्यासाठी सुद्धा आपल्याला घरं उपलब्ध नाहीत. सर्वच बाबतीत शेअरिंग होतंय आणि त्यामुळे लोकसंख्येला नियंत्रण घालणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्यासाठी कुटुंब नियोजन करण्याची आवश्यकता आहे आणि एकच मूल जन्माला घालून त्याचेच योग्यरित्या वाढ आणि विकास करणे हा जो कल आहे तो सुद्धा आपल्या आजकालच्या दाम्पत्यामध्ये आढळून येत चाललाय. जर हे झालं नाही तर भविष्य काळामध्ये ही जी लोकसंख्या आहे तिचा विस्फोट होईल, म्हणजे ती आवरली जाणार नाही आणि मग राहायला जागा मिळणार नाही आणि अशा अनेक ज्या समस्या, बेरोजगारी तर आहेच, पुन्हा बाकी सर्व ज्या समस्या आहेत त्या समस्यांना ताण द्यावा लागेल. आणि म्हणून भारतामध्ये सुद्धा आता या दृष्टीने विचार करायला सुरुवात झालेली आहे. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.